जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये गुढीपाडव्यानिमित्त बॅनर तयार केला आहे। तर हे बॅनर कसं झालं आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे। आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणतच असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला दोन ॲप्लिकेशन लागणार आहे, एक ZArcher आणि दुसरं पिक्सेल लॅब। हे दोन्ही ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही हे ॲप्लिकेशन प्ले स्टोरवरून पण डाउनलोड करू शकता। आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिले आहे, ते मटेरियल पण डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर ZArcher ॲप्लिकेशन ओपन करून डाउनलोड फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। त्यामध्ये आपण गुढीपाडव्याची झिप फाईल दिलेली आहे। तर झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर इथे पासवर्ड टाकायचा आहे। फॉर एक्झाम्पल मी इथे पासवर्ड टाकून घेतो आता। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपल्या समोर गुढीपाडव्याचं एक फोल्डर ओपन झालं आहे। त्या फोल्डरमध्ये आपण PLP फाईल दिलेली आहे। तर PLP फाईल ओपन करण्यासाठी तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर PLP वरती क्लिक करून आपण ज्या फोल्डरमध्ये फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करून घ्यायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन ॲट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता काय अशा प्रकारे आपली एकदम खतरनाक PLP फाईल ओपन झालेली आहे। तर इथे तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही करू शकता, पण माझ्या मते यामध्ये काही चेंजेस करायची आवश्यकता नाही आहे। फक्त तुम्हाला जर इथे तुमचे नाव किंवा टाकायचं असेल समजा शुभेच्छुकमध्ये, तर इथे अशा प्रकारे रेक्टँगल ॲड करायची अशी पट्टी, आणि इथे काही अशा प्रकारेची साईज वाढवून घ्यायची। इथून तुम्हाला हवा तो कलर सिलेक्ट करायचा। फॉर एक्झाम्पल आपण ह्यावाला कलर घेऊया, इथून इकडे थोडासा ओके, तर डन। इथे तुम्ही शुभेच्छुक लिहू शकता आणि इथे तुमचं नाव वगैरे फोटो इथून इम्पोर्ट करून तुम्ही फोटो पण इथे लावू शकता। तर हे बॅनर सेव्ह करण्यासाठी तुम्हाला 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डिफॉल्टला अल्ट्रावर्टेड येऊन सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो। भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।